जिभेच्या अलीकडे चवीसाठी आहारातून केलेल्या चुकांचा परिणाम जिभेच्या पलीकडे मात्र शरीराला भोगावा लागतो. हरी म्हणजे घाई, वरी म्हणजे चिंता आणि करी म्हणजे चमचमीत पदार्थ यांचा परिणाम स्वरूप म्हणून जाणवणाऱ्या शौचाला होणारी आव पडणे, सतत पोट मुरडल्यासारखं होणं किंवा जेवणानंतर शौचाला जावंसं लागणं, सतत पोट अपसेट वाटणं, पचनाचे त्रास जाणवणं यात लक्षणांना साधारणतः ॲलोपॅथीमध्ये इरिटेबल बॉईल सिंड्रोम किंवा IBS सारखा प्रकार मानला जातो. याच लक्षणाशी साधर्म्य असणारा आजार आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितला आहे, ज्याला ग्रहणी या नावाने ओळखले जातं. ग्रहणी किंवा संग्रहणी नावाने ओळखले जाणाऱ्या या आजाराची कुठली लक्षणं आहेत, कुठल्या प्रकारची पथ्य पाळली असता कुठल्याही औषधीशिवाय हा आजार दुरुस्त केला जाऊ शकतो, आहारात, विहार किंवा दिनचर्येतून कुठल्या प्रकारच्या चुकांचा परिणाम म्हणून ग्रहणीसारखा आजार आपल्याला सुद्धा जाणवू शकतो आणि तो कशा पद्धतीने आयुर्वेदाच्या उपचाराने दुरुस्त केला जाऊ शकतो तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 15 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेहकर येथे करतो. शरीरामध्ये झालेल्या आहाराच्या पचनाची क्रिया होण्यासाठी अग्निस्थान हे प्रमुख स्थान मानले. अशा वेळेस शरीरामध्ये आमाशयाच्या खाली असणारा स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोट्या आतड्याच्या भागाला ग्रहणी असा नाव आयुर्वेदामध्ये दिलं आहे. ग्रहणी म्हणजे घेतलेल्या अन्नाचं ग्रहण करतं आणि ग्रहण करून त्याच्यावरती प्रक्रिया होऊन त्यापासून सार भाग वेगळा करणं आणि किट्ट भाग वेगळा करणं. म्हणजे सार भाग म्हणजे शरीराला पोषक भाग हा पचनातून वेगळा करणं आणि किट्ट भाग म्हणजे मलासाठी किंवा स्टूल बनण्यासाठीचा जो टाकाऊ भाग आहे त्यांचं वेगळं भाग करण्याचं क्रिया करण्याचं काम ग्रहणीच्या ठिकाणी होत असतं. समान वायू म्हणजे वाताच्या वायू समान वायूच्या प्रेरणेने ही क्रिया शरीराच्या ठिकाणी ग्रहणीमध्ये होत असते. बऱ्याच वेळा शरीरामध्ये आहारातून, दिनचर्येतून आणि विहारातून केलेल्या चुकांचा परिणाम म्हणून शरीरामधली ही ग्रहणी दुष्ट होऊन जाते, म्हणजे विकृत होऊन जाते. या ठिकाणी झालेली विकृतीचा परिणाम म्हणून अन्न काही वेळ तिथे न थांबता किंवा सार भाग वेगळा न करता शरीरातून खालच्या भागात सोडला जातो आणि शरीरातले पोषक तत्व कमी होऊन शरीरासाठी आवश्यक असणारं पित्तसुद्धा विकृत होतं. या त्रासामध्ये काही बदल तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये करायचे असतात, त्यांनीसुद्धा हा आजार बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतो. यासोबत काही घरगुती उपाय आणि उपचार याच्या बाबतीत आपण इथे बघणार आहोत. पहिले बदल काय करायला पाहिजे, एक तर जेवणाच्या वेळा ह्या तुमच्या नियमित असाव्यात. शरीरामध्ये पित्ताची द्रव प्रवृत्ती वाढलेली असते आणि त्यामुळे ग्राही गृहणाच्या गोष्टी घेणं हे आवश्यक ठरतात. त्यामुळे आपण जी पहिली 3 कारणं बघितली, जी सामान्यतः मानली जातात, हरी म्हणजे अतिघाईने खाणं किंवा अतिघाईने कुठल्याही गोष्टी करणं हे टाळलं पाहिजे. वरी म्हणजे चिंता हा शरीरातला रसधातू विकृती करतो आणि रसापासून बनणाऱ्या इतर धातूंची त्यामुळे निर्मितीवर परिणाम होतो. त्यामुळे चिंतेसारख्या प्रकारामध्ये काही कुठल्याही प्रकारच्या चिंता असतील तर त्याच्यासाठी योगासनं, प्राणायाम याचा उपचार करणं किंवा सकाळच्या स्वच्छ हवेमध्ये सकाळी फिरणं, ज्यामुळे की शरीरामधल्या फुफ्फुसावरती असणारा कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन कॅरिंगचा जो प्रमाण आहे ते इम्प्रूव्ह होतं आणि रक्ताभिसरण सुधारून बऱ्याच प्रमाणात ताणसुद्धा शरीरावरचा मानसिक ताण कमी व्हायला मदत होते. तिसरा प्रकार काय करायचा असतो तर जेवणाच्या अवस्थापकामध्ये जे तुमचे आहार घेण्याच्या पद्धती आहे त्याच्यामध्ये साधारणतः पित्ताच्या काळामध्ये आहार घेणं आणि आहारानंतरचं पाणी घेण्याचं प्रमाण मात्र जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी घेणं, जेणेकरून शरीरावरचा अग्नीची क्रिया पचनावरती होऊन शरीरापासून बनणारे पोषक घटक बनले पाहिजे. त्यामुळे अतिउशिरा घेतलेला आहार टाळावा. सकाळची वेळ 10 ते 2 ही पित्ताची वेळ मानली असली तरी 10 ते 10:30 पर्यंत पचायला हलका, कोरडा आणि बऱ्याच प्रमाणात म्हणजे स्निग्ध स्वरूपाचा असला अतिरिक्त गरम किंवा कोष्ण स्वरूपाचा ताजा आहार घेतला पाहिजे. कच्चा आहार टाळला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसोबत अजून एक प्रकार जोग केला पाहिजे. आता काय केले पाहिजे उपाय आणि उपचाराच्या बाबतीत, तो उपायाच्या बाबतीत विचार करता साधारणतः आम्लविपाक हा शरीरामध्ये विकृत झालेला असतो. अशा वेळेस शरीरामध्ये आहारामधून जाणाऱ्या ताकाचा समावेश करणं हा अतिशय उपयुक्त ठरतं. तक्र हे उत्तम कषाय आणि आम्लगुणाचं असल्यामुळे शरीरात असणारा अतिरिक्त क्लेद नष्ट करणं, शरीरामध्ये ग्राही गुण वाढवणं म्हणजे ग्रहण क्षमता वाढवणं, शरीरातला अतिरिक्त द्रव शोषून घेणं आणि याच्याचमुळे शरीराला मल प्रवृत्ती ही बांधून व्हायला मदत होत असते. त्यामुळे जेवणाच्या शेवटी काही प्रमाणात त्यामध्ये जिऱ्याची पूड आणि सेंदे मीठ याचा एकत्रित स्वरूपात
तिथे वापर करणं, जेवणामध्ये एक एक कप सकाळ संध्याकाळ घेणं हे अतिशय उपयुक्त ठरतं. त्या व्यतिरिक्त दुसरा प्रकार म्हणजे तो करावा, त्याला साधारणतः देवादिदेव महादेवाला आपण श्रावण महिन्यामध्ये जी बेलपत्र वापरतो, ही बेलपत्रसुद्धा उत्तम ग्राही गुणाची, कषाय स्वरूपाची आणि वृक्ष स्वरूपाची असतात. यामुळे शरीरातला अतिरिक्त क्लेद हा ओढला जातो. अशा प्रकारे केलेली ही बेलपत्र छायाशुष्क करून जमा करून त्याची पावडर स्वरूपात रोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर सोपामध्ये एकत्रित करून सकाळ संध्याकाळ चम्मचभर घेणं हे सुद्धा शरीरातला अतिरिक्त क्लेद किंवा ग्राही गुण वाढवायला मदत करतं आणि शरीरामधला मलाची प्रवृत्तीसुद्धा नियंत्रित होते. पाचनाच्या या क्रियेमध्ये शरीरात असणारे गर्भविषय नष्ट होतात आणि बेलपत्राचा उपयोग याच्यामध्ये अतिशय चांगला होत असल्यामुळे आपण सुद्धा मार्केटमध्ये मिळणारे बेलपत्र किंवा त्याच व्यतिरिक्त श्रावण महिन्यामध्ये जमा होणारी बेलपत्र एकत्रित जमा करून त्यापासून पावडर बनवून त्याचा उपयोग नित्यनियमाने करणं गृहिणीच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. त्या व्यतिरिक्त बेलफळापासून मिळणारा मुरब्बा किंवा बेला फळापासून बनणारे वेगवेगळे आवलेह हे सुद्धा बनवल्या जाऊ शकतात, जे जेवणामध्ये घेणं अतिशय उपयुक्त ठरतं. बेला व्यतिरिक्त कुडा म्हणजे कुटच, ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे, याची झाडेसुद्धा बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असतात. याची मिळणारी साल, याच्यापासून बनवलेलं वस्त्रगाळ चूर्ण हे सकाळ संध्याकाळ घेणं हे उत्तम कषाय रसाचं, वृक्ष स्वरूपाचं आणि शरीरामध्ये असणारा अतिरिक्त क्लेद नष्ट करणारं, ग्राही गुण वाढवणारं आणि शरीराच्या पाचनाच्या क्रियेला मदत करणारं ठरतं. या व्यतिरिक्त जिरक म्हणजे जिरे, ओवा, सोप यासुद्धा शुष्क स्वरूपात असणाऱ्या मसालेदार पदार्थांचा उपयोग शरीरातला अग्नी सुधारायला चांगला होत असतो. जेवणामध्ये पचायला हलका आहार घेणं हे सुद्धा उपयोगी ठरत असलं तरी यामध्ये चांगल्या पद्धतीने उपयोग होतो तो आजार वाढल्यानंतर उपचार पद्धतीचा. उपचारामध्ये औषधी स्वरूपामध्ये याच्यामध्ये कुटच, मोचरस किंवा मग कुटजरिष्टासारखे कल्प, बिल्वाचे पासून बनणारे बिल्वावल्यासारखे कल्प, त्याच व्यतिरिक्त पर्पटी कल्प हे सुद्धा अतिशय उपयुक्त ठरत असतात. उपचाराच्या अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या उपचार पद्धतीनंतर ग्राही गुणासाठी म्हणून केल्या जाणाऱ्या काही बस्तींचा उपयोगसुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने होत असतो. पण याच्यासाठी योग्य निदान करून, तुमचे नाडी परीक्षण करून, प्रकृती परीक्षण करून त्यानुसार उपाय आणि उपचाराचा एकत्रित वापर केला तर मात्र याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो.